नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पीक पाणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। राज्यातील भरपूर शेतकऱ्यांची पीक पाणी नोंद ही बाकी आहे, कारण ॲपमध्ये त्रुटी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची नोंद ही झालेली नाही। कारण पीक पाणी करण्यासाठी 1-2 तास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये वेळ वाया घालवावा लागत आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंद त्या ठिकाणी होत नाही आहे। कारण स्वतःच्या मोबाईलवरती शेतकरी ज्यावेळेस ही सर्व माहिती भरतो आणि फोटो घ्यायच्या टायमाला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्षेत्रापासून दूर आहात असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे। म्हणजे स्वतः शेतकरी क्षेत्रामध्ये उभा आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकेशन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांची पीक पाणी ही पेंडिंग आहे। आता जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत ही मुदत होती, ती 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। आता 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी पीक पाहणी करता येणार आहेत। म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांकडे वेळ आहे। लवकरात लवकर आपली पीक पाहणी नोंदवा, कारण जर सातबाऱ्यावरती पिकाची नोंद केलेली असेल तर पीक विमा असेल किंवा अतिवृष्टीची मदत असेल ती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यासाठी पीक पाहणी करणं गरजेचं आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।